गूळ न वापरता ड्रायफ्रूटचे अतिशय पौष्टिक लाडू बनवायचे आहेत. हे लाडू आपण रोज सकाळी एक खायचा. याने आपला अशक्तपणा दूर होतो. हातपाय जर दुखत असतील तर तेही राहतात, कंबर पण राहते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. जवळजवळ 3 महिने बेड रेस्ट केल्यानंतर ज्यावेळेस चालायला सुरुवात केली तर खूप त्रास व्हायचा. तर ह्या लाडवांनी मला खूप मदत झाली आणि मी पहिल्यासारखी चालायला सुरुवात केली. तर ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी सगळे ड्रायफ्रूट हे 100-100 ग्रॅममध्ये घेतलेले आहेत. नाचणी, मखाने, डिंक आणि खोबरं हे 200-200 ग्रॅममध्ये आहेत आणि इथे खजूर घेतलेला आहे, तो 500 ग्रॅम आहे. तर अशा प्रकारे डिंक आपला तुपावरती भाजून घ्यायचा, मखाने भाजून घ्यायचे, खोबरं भाजून घ्यायचं, नाचणी भाजून घ्यायची आणि आळशी आणि तीळ एकत्र करून भाजून घ्यायचे. आता ह्या जेवढ्या गोष्टी भाजलेल्या आहेत यांची आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत. आता हे सगळे ड्रायफ्रूट जे उरलेले आहेत तर हे आपण थोडंसं तूप मंद गॅसवरती आपण 5 ते 10 मिनटं चांगले खरपूस भाजणार आहोत. आता हे ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे भाजून झाले का ते आपण साईडला काढून घ्यायचे आणि आता खजूर घ्यायचं. खजूर आपण अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम घेतलेला आहे. यावरती 1 चमचा तूप टाकून 1 कपभर पाणी टाकायचं आणि खजूर चांगल्या प्रकारे आपण शिजवून घ्यायचा. खजूर शिजवल्यावरती तो असा अगदी मऊसर होतो. आता हा आपण काढून घ्यायचा. आता आपण इथे खोबरं आणि मखाण्याची बारीक पावडर तयार केलेली आहे. यामध्ये डिंक, आळशी, काळे तीळ आणि नाचणी यांची पावडर केलेली आहे. तर ती सगळी आपण आता एकत्र करूया. हे सर्व एकत्र झाल्यावरती चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत. आपला खजूर हा गरम गरम असतो, त्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करा, नाहीतर खजूर हाताला चिटकून चटके लागतात. थोडासा थंड होत आला का अशा पद्धतीने आपण लाडू वळवायला घ्यायचे. लाडू आपले सहज तयार होतात. या लाडूंचे बेनिफिट खूप आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा.